काही काळात तुमच्या सगळ्यांच्या समोर येतील. काही चुका केल्या, त्या चुकांची किंमत त्यांना मोजावी लागेल. बीडच्या सभेतून अजित पवारांचा थेट इशारा, दादांचा रोख कुणाकडे यावरून चर्चांना उधाण. महापालिकेच्या मतदानाआधीच महायुतीने खातं उघडलं. केडीएमसी, जळगाव, धुळे, पनवेल आणि अहिल्यानगरमध्ये शिवसेना भाजपाचे 15हून अधिक उमेदवार बिनविरोध. महापालिका निवडणुकीसाठीच्या रणनीतीवरती ठाकरे बंधूंची खलबत. शिवतीर्थावरती उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा. मराठी महापौर होऊ द्यायचा नाही, हा भाजपचा अजेंडा आहे. हा मराठीत होणार, हा हिंदूच होणार आणि तो आमचाच होणार. कृपाशंकर सिंह यांच्या महापौरपदाच्या विधानावरून ठाकरेंची शिवसेना आणि भाजपामध्ये जुंपली. पुण्यातील भाजप उमेदवार पूजा मोरेंचा अर्ज मागे. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या दबावामुळे अर्ज मागे घेतल्याचा आरोप. अर्ज मागे घेताना मोरेंना अश्रू अनावर. पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला पुण्याच्या पूर्वेपासून पश्चिमेपासून दक्षिणेपर्यंत त्यांची उमेदवाराची यादी पाहिल्यानंतर सरसकट आपल्याला दिसतं की हे कुठल्या तत्वात बसतं. मुंडांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिल्याच्या मुद्द्यावरून मुरलीधर मोहोळांचा अजित पवारांवर निशाणा. अनगरमध्ये राजकारण तापलं. उज्ज्वला थिटेंची नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्राजक्ता पाटलांविरोधात याचिका. शपथपत्रात त्रुटी असल्याचा आरोप. सत्रात भरला सारस्वतांचा मेळा. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने निघाली ग्रंथदिंडी. राहुल नार्वेकर यांच्या घरात भाऊ मकरंद नार्वेकर आणि वहिनी हर्षिता नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली. या दोघांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना राहुल नार्वेकर सहभागी झाले होते. यावरून आता संजय राऊतांनी राहुल नार्वेकरांवर निशाणा साधत त्यांना विधानसभा अध्यक्ष असल्याचा विसर पडल्याची टीका केली. तर राऊतांच्या या टीकेला राहुल नार्वेकरांनी उत्तर दिलंय. पण मी पाहिलं की ते आपल्या गळ्यामध्ये कमळाबाईचं उपकरण टाकून त्यांच्या घरातल्या उमेदवारांचे अर्ज भरायला गेले. म्हणजे राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात ते गेले. आता हा धमक्यांचा विषय आला. विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्राच्या धमक्या देतो विरोधी उमेदवारांना, दबाव आणतो प्रशासनावर. या राज्यात काय चाललंय ह्या त्या विचाराचीच सोय नाही. पूर्वी आम्ही विचारायचो कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र. आता महाराष्ट्र राहिलेलाच नाही. हे ठेवायचा प्रश्न येतोय कुठे. कार्यालयात 5 वाजता सगळे जेवढे आतमध्ये होते त्या सगळ्यांना घेतलं गेलं. जे वेळेत आले नाही त्यांना बाहेर ठेवण्यात आलं. त्यात भारतीय जनता पक्षाच्या पण काही उमेदवारांना आपला अर्ज भरता आला नाही. वॉर्ड क्रमांक 212च्या आमच्या उमेदवार होत्या, त्यांना त्यांचा फॉर्म भरता आला नाही. त्यामुळे मी काय स्वतःच्या पक्षाचे फॉर्म भरण्यापासून कोणाला थांबवणार आहे का? त्यामुळे हा कायदा सगळ्यांसाठी समान आहे. ज्यांना रडीचा डाव खेळायची सवय आहे ते अशा प्रकारची कारणं सादर करत असतात. दरम्यान विधानसभा अध्यक्ष राजकारणात सक्रिय झाल्याच्या मुद्द्यावरूनही राऊतांनी केलेल्या आरोपाला नार्वेकरांनी प्रत्युत्तर दिलं. 4 दिवसापासून पाहतो ते ज्या पद्धतीनं राजकारणामध्ये सक्रिय झालेले आहे. यापूर्वी असं मी कधी पाहिलं नव्हतं. आमचे मनोहर जोशी लोकसभेचे अध्यक्ष होते, पण ते शिवसेनेच्या व्यासपीठावर त्यानंतर उपस्थित राहिले नाही. कारण त्यांच्यावरती संविधानिक बंधनं होती. मनोहर जोशी शिवसेनेच्या कोणत्या व्यासपीठावर मनोहर जोशी उपस्थित राहिले नाही. दत्ताजी नलावडे उपस्थित राहिले नाही विधानसभेचे अध्यक्ष म्हणून. ज्या वेळेला मी विधानसभेत अध्यक्ष म्हणून माझी भूमिका बजावत असतो त्यावेळेला मी संपूर्णपणे विधानसभेचा अध्यक्ष म्हणूनच माझं काम करत असतो.
ज्या वेळेला मी माझ्या मतदारसंघात काम करत असतो त्यावेळेला मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून माझ्या जनतेला न्याय द्यायचं काम करत असतो. त्यामुळे संजय राऊतांनी मला माझी जबाबदारी शिकवू नये. त्यांनी पहिली एक जबाबदार नागरिक कसा असावा याची थोडी शिकवणूक घ्यावी. आणि आता आणखीन एक ब्रेकिंग न्यूज. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण शिंदेंच्या भेटीला गेलेत. शिंदेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलेलं आहे आणि याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याबरोबर आहेत. अजित, काय कारण की काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण हे एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेलेत? विशाल, कल्याण आणि डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काल आणि आज दोन्ही दिवशी युतीनं त्यांचे जवळपास 11 उमेदवार जे आहेत ते बिनविरोध निवडून आणलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती यानंतर उद्या कल्याणमध्ये त्यांनी त्यांचा मोर्चा वळवलाय. पण तत्पूर्वी ठाण्यामध्ये अजूनही एकही बिनविरोध उमेदवार निवडून आला नव्हता. या पार्श्वभूमीवरती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचल्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे. कारण का जवळपास 95 वॉर्डामध्ये विक्रांत चव्हाण म्हणजेच काँग्रेस यांनी अर्ज भरलेले आहेत. जर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी जुळून घेतलं आणि पाठिंबा मिळवला आणि बऱ्याच ठिकाणी जर फॉर्म मागे घेतले तर तिथं शिवसेनेचे उमेदवार जे आहेत ते थेट बिनविरोध निवडून येऊ शकतात. कारण का अपक्षांना शिवसेनेला मॅनेज करता येईल किंवा तसं ते मॅनेज करण्यामध्ये त्यांच्यामध्ये तसे पटाईत आहेत. तर या पार्श्वभूमीवरती विक्रांत चव्हाण यांची भेट जी आहे ती महत्वाची मानली जाते आणि जर विक्रांत चव्हाण यांनी त्यानुसार जागेवरती जर तोडगा काढला किंवा त्यांनी अनेक ठिकाणी उद्या शेवट दिवस असल्यामुळे अर्ज मागे घेण्याचा तर अर्ज मागे घेतले तर जवळपास 8 ते 10 ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार जे आहेत ते बिनविरोध देऊ शकतात. कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे बरेच असे म्हणजे त्यांची उमेदवार संख्या जी आहे ती कमी असल्यामुळे आणि त्याच जागांवरती नेमकं काँग्रेस यांनी अर्ज भरलेले आहेत. त्याचबरोबरीनं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आहेत त्यांचे देखील अर्ज त्या तुलनेने कमी आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदेची मोठी खेळी मानली जाते. जर ते काँग्रेसला तयार करण्यामध्ये त्यांना यश आलं तर उद्या ठाणे महानगरपालिकेमध्ये शिवसेना त्यांचं खातं उघडेल आणि त्याच पार्श्वभूमीवरती ही बैठक जी आहे ती सुरू असल्याचं बोललं जात आहे. कशा रीतीनं या वाटाघाटी होतील, काय तडजोडी होतील, काय नेमकं बोललं जाईल आणि कुठे कुठे उमेदवारी अर्ज मागे घ्यायचे, कशा रीतीने मागे घेतले जातील, कशा रीतीनं अपक्षांना मॅनेज केलं जाईल, या सर्व गोष्टी ज्या आहेत या बैठकीमध्ये चर्चेला येतील. त्याचबरोबरीनं जवळपास 3 असे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने पक्षाचे उमेदवार जे आहेत ते या एकनाथ शिंदे यांच्या जो निवासस्थान आहे त्या निवासस्थानाच्या परिसरामध्ये आहेत. ते देखील एकनाथ शिंदे यांच्या भेटीला जाण्याची चर्चा आहे. तर त्यांनी देखील भेट घेऊन त्यांनी जर अर्ज मागितले तर जवळपास काँग्रेसमुळे आणि उभाटामुळे 11 ते 12 ठिकाणी शिवसेना जी आहे ती बिनविरोध निवडून येऊ शकते. म्हणजे जे कल्याण डोंबिवलीत झालं, जे आपण काही इतर ठिकाणी देखील होताना बघतोय ते इथे देखील घडू शकतं आणि त्यासाठीच या भेटीगाठी आता सुरू आहेत. कारण अर्ज माघारीचा उद्याचा शेवटचा दिवस आहे.